नमस्कार मित्रांनो, आज 30 जुलै 2026 आणि 30 जुलैच्या दिनविशेषमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. 30 जुलैमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या त्यातल्या 10 घटना आपण इथं बघणार आहोत. मित्रांनो बघा, आज खलिफा अल मंसूरने बागदादची स्थापना केली होती. तर ही स्थापना कधी झाली होती? इसवी सन पूर्व 762. आता बागदाद कोणत्या देशाची राजधानी आहे ते तुम्ही मला सांगायचे कमेंट सेशनमध्ये. ओके, इराणची आहे का इराणची आहे ते तुम्ही मला सांगायचे कमेंटमध्ये. तर बघा, आजचा महत्त्वपूर्ण घटनेमध्ये पहिलीच घटना आहे खलिफा अल मंसूरनं काय केलं? बागदाद या शहराची स्थापना केली. अतिशय महत्त्वपूर्ण शहर आहे, त्याची स्थापना झाली होती कधी? इसवी सन पूर्व 762. अतिशय महत्त्वाची घटना आहे, कारण तिथूनच मग जे आपण गल्फ कंट्री म्हणतो त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून झाली होती. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पहिला फुटबॉल विश्वचषक रुग्वेने जिंकला होता. तर 1930ची घटना आहे. आजच्या दिवशी फुटबॉल विश्वामध्ये रुग्वे नावाचा पहिला विजेता निर्माण झाला होता 1930ला. तर बघा, याच्यानंतर बघा अपोलो 15 चंद्रावर उतरले होते. तर 1971ला अपोलो 15 हे यान, अंतरिक्ष यान चंद्रावर उतरले होते. तर आपण या अगोदर बघितलं, अपोलो 11 हे चंद्रयान चंद्रावर उतरले आणि त्याच्यामधून नील आर्मस्ट्रॉंग नावाचा पहिला चंद्रावर पाऊल ठेवणारा माणूस उतरला होता. 2-4 दिवसाच्या दिनविशेषमध्ये ते लिहिलं होतं आपण. तसंच आजच्या दिवशी म्हणजे 30 जुलै 1971ला काय झालं होतं? अपोलो 15 हे चंद्रयान यान कशावर उतरलं होतं? चंद्रावर उतरलं होतं. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर वीरप्पन, माहिती आहे ना, नाव ऐकलं असेल तुम्ही. वीरप्पनवर चित्रपट सुद्धा आला. तर हा वीरप्पन हा डाकू म्हणजे चंदन चोर, यानं काय केलं होतं? डॉक्टर राजकुमार चित्रपट अभिनेते यांचं अपहरण केलं होतं. ओके, डॉक्टर राजकुमार यांचं अपहरण केलं होतं कधी? 2000 या साली. ओके, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर जलतज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर करण्यात आला होता 2001चा. तर रॅमन मॅगसेस पुरस्कार हा जो आहे आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सध्या सोनम वांगचुक यांना सुद्धा हा पुरस्कार दिलेला आहे. तसंच जलतज्ञ राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 2001ला. अजून कोण कोण आहेत? किरण बेदी आहेत या पुरस्काराच्या विजेत्या. त्याच्यानंतर आमटे, समाजसेवक आमटे, बाबा आमटे या पुरस्काराचे विजेते आहेत. त्याच्यानंतर प्रकाश आमटे सुद्धा आहेत. तर 2001ला मात्र राजेंद्र सिंग ज्यांनी जलसंधारणासाठी खूप मोठं काम केलं असे जलतज्ञ राजेंद्र सिंग यांना हा 2001चा रमन मॅगसेस पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याच्यानंतर बघा, दिल्लीतील पॉवर ग्रीड खराब झाल्यामुळे उत्तर भारतातील 30 कोटीपेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली. 2012चा ब्लॅकआउट आहे. ब्लॅकआउटमध्ये काय रे मित्रांनो, काय होतं? लाईट गेली की हळूहळू सगळं ग्रीडच बंद होत चालतं आणि अशा पद्धतीने सगळा गाव नाही, पूर्ण शहर नाही, पूर्ण राज्यात अंधार पडतो. तर दिल्लीतली महत्त्वाची ग्रीड खराब झाली, त्याच्यामुळे उत्तर भारतातील बरेच राज्य अंधारामध्ये गेले. अगदी 30 कोटीपेक्षा जास्त जनता अंधारामध्ये राहिली. वीज पुरवठा खंडित झाला. 2012ची गोष्ट आहे. अतिशय मोठा ब्लॅकआउट. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी आजचा दिवस एकदम काळा दिवस आहे. कारण का? पुणे जिल्ह्यातील माळीव घटना आपण बघितलं असेल. माळीव घटनामध्ये काय झालं तर पूर्ण अख्खा डोंगर त्या गावावर पडला दरड कोसळीत. अख्खं गाव त्या डोंगरामध्ये दबून गेलं. 50 लोकांचा मृत्यू झाला. 2014ची घटना आहे. त्याच्यानंतर बघा, फोर्ड मोटार कारचे संस्थापक हेनरी फोर्ड यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता आणि त्यांनी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये फोर्ड या कंपनीचं स्थापना करून खूप मोठं नाव कमवलं. ओके, हेनरी फोर्डचा जन्म. त्याच्यानंतर सोनू निगम माहिती आहे आपल्याला, हे खूप मोठे गायक आहे, गायक आपण त्यांना म्हणतो. त्यांचा जन्म 1973ला झाला. आजही सोनू निगम खूप सुंदर गाणी गातात आणि त्याला सूर ताल देण्याचं काम करतात. त्याच्यानंतर संत तुलसीदास यांनी देहत्याग केला होता. बघा, संत तुलसीदास माहिती आहे आपल्याला, 1622ला त्यांनी स्वतः देहत्याग केला होता. त्यांनी रामचरित मानस
या ग्रंथाचं लेखन केलं आणि असे संत तुलसीदास यांचा आजच्या दिवशी त्यांनी देहत्याग केला. ते शरीराला त्यांनी सोडलं आणि ते अनंतात विलीन झाले. तर हे आहे आजचे दिनविशेष. याच पद्धतीचे दिनविशेषसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आजचा दिवस शुभ जाऊ.